शिवसेना महायुतीच्या कल्याण डोंबिवलीतील जनतेने महायुतीला स्वीकारलेला आहे आणि 100च्या वरती उमेदवार निवडून आलेले महायुतीचे। त्यामुळे आज महायुतीच ही सक्षमपणे आहे, सगळीकडे ती दिसत आहे पूर्ण, म्हणजे कल्याण डोंबिवली मुंबई सगळे पकडून महायुती सक्षमपणे आहे दिसत आहे। त्यामुळे महायुतीचं आता येत्या काळामध्ये महापौर बसणार। आकडेवारी अजून चालू आहे काउंटिंग ना, आम्हाला अजून 1-2 शीट मिळते, अंदाजे 110च्या आसपास पोहोचणार, 60 पर्यंत पोहोचले। ते आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, चव्हाण साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब हे जे डिसिजन घेतील, जे निर्णय घेतील तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे। संपूर्ण सर्वस्वी निर्णय हा त्यांचा आहे, ते सांगितलं ते आम्हाला मान्य। त्यांचे सर्वप्रथम म्हणजे आभार मानतो की पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली जनतेने दाखवून दिलं आहे की कल्याण डोंबिवली ही शिवसेना भाजपा महायुतीचा गड आहे आणि सर्वांचे आम्ही मनापासून म्हणजे भाजपा शिवसेना दोन्ही आम्ही आभार मानतो। विरोधी पक्षांनी आता त्यांनी लोकसभेच्या टायमात त्यांना सगळ्यांना EVM चांगलं वाटत होतं, आता ते त्यांचं ते कशावरही करू शकतात, ते EVM घेऊ शकतात, ते बिनविरोधी लोकांना निवडून आले त्यांच्यावरसुद्धा आक्षेप घेऊ शकतात, ते शाहीवरनं घेऊ शकतात, बिनविरोध निवडून आले त्यांच्यावर आक्षेप घेऊ शकतात। त्यांना काय आपल्याला त्यांना काय आपण अडू शकत नाही, त्यांना पूर्ण स्वायत्तता आहे, ते काही करू शकतात, त्यांना सगळं एकदम आम्ही खुलं आहे, त्यांनी काही करू शकतात, त्यांना आमचा काही विरोध नाही। माझ्या माहितीनुसार जेव्हा मी प्रशासनाकडून माहिती घेतली 100च्या वर आमचा दोन्ही मिळून आकडा गेलेला आहे। हा आकडा अर्ध्या तासात पूर्ण येणार आहे आणि ती संपूर्ण माहिती आपल्या माध्यमांच्या द्वारे आपल्याला दिली जाईल। 100चा आकडा आपण पास केला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर माहितीचा हा दिलेला जनतेने कौल मी मनापासून मतदारांचे अभिनंदन करतो, आभार मानतो। राहिला प्रश्न महापौर हा संपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब हे लोक घेणार आहेत। तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। सर, मनसे आणि ठाकरे गटाला पण अपेक्षापेक्षा जास्त जागा आल्या आहेत आणि काही ठिकाणी तुमचा पराभव देखील झाला आहे। लक्षात घ्या 122 पैकी आम्ही 100च्या वरती गेलो। आता याच्यापेक्षा नागरिक आपल्याला कौल काय देतील आणि हा 110 पर्यंत जाईल अशी मला आशा आहे आणि मी मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून देण्याचं काम जनतेने केलं। पहिला क्रमांक 21 मध्ये भाजपचा विजय झाला आहे।